हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या हुपरी ते रुई रस्त्यावरील जुन्या विहिरीच्या कठड्याची संरक्षक भिंत मंगळवारी रात्री पुन्हा ढासळली। त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या कुटुंबियांचं तातडीने स्थलांतरण करण्यात आलंय। दरम्यान जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज विहीर परिसराची पाहणी करून भूजल तज्ञांकडून सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल मागवला जाईल असं स्पष्ट केलं। यावेळी आमदार अशोकराव माने आणि सरपंच दादासाहेब मोरे यांनी भूस्खलनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली। हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या मुख्य रस्त्यावरील जुन्या 6 मोठ विहिरीचा कडा आणि उरलेली संरक्षक भिंत मंगळवारी रात्री ढासळली। त्यामुळे या परिसरातील घरं आणि मशिदीला धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विहीर भूस्खलनाच्या परिसराला भेट देऊन पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विहीर भूस्खलनाचा भूजल तज्ञांकडून सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर अहवाल घेऊ आणि त्यानंतर विहिरीचं पुन्हा बांधकाम करायचं की विहीर मुजवून टाकायची याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं। इंगळी इथल्या हुपरी ते रुई या रस्त्यावर जुनी 6 मोठ विहीर आहे। यापूर्वी 25 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भूस्खलन होऊन विहिरीवरील 7 दुकान आणि ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी कोसळली होती। त्यानंतर मंगळवारी रात्री विहिरीची उरलेली संरक्षक भिंत सुद्धा ढासळली। आता पाऊस थांबला असला तरी पाण्यानं भरलेल्या विहिरीत उरलेली घरं आणि मशीद कोसळू शकते। त्यामुळे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज या परिसराला भेट दिली। आपत्कालीन विभागाचे प्रसाद संगपाळ यांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना दिल्या। यावेळी आमदार अशोकराव माने, सरपंच दादासाहेब मोरे, प्रांताधिकारी मौसमी बर्डे चौगुले, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अमित पाटील, हुपरीचे पोलीस निरीक्षक NI चौखंडे यांच्यासह शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।